भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक जिल्ह्यावर येत असून गावागावामध्ये त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येत असून सगळ्या ठिकाणी येथे मोठ्या प्रमाणावर स्टिकर लावण्यासुद्धा काम चालू झालेलं आहे। आणि आज आपण सध्या चांदोर तालुक्यातील शिवगे गावात आहे। आपल्याशी काही कार्यकर्ते गावातले त्यांचं काय सांगाल दादा, आज जी उद्या मोदी साहेबांची जी सभा आहे त्याबद्दल काय सांग? सभेचा फारच उत्साह आहे। कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणात स्वखर्चाने हजारो गाड्या त्या ठिकाणी आमच्या या मतदारसंघातून तालुक्यातून येणार आहेत। वाजत गाजत फार उत्साह आहे। नरेंद्र मोदीविषयी सामान्य जनतेच्या मनात फार प्रेम आहे आणि पुनश्च नरेंद्र मोदी सरकार हे तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार आहे आणि त्या उत्साहात फार जोरदार ही सभा होणार आहे आणि भारतीताई पवार प्रचंड मताधिक्याने पुनश्च निवडून येणार आहे। एकंदरीत आपण जे म्हणताय का इथं मोठ्या प्रमाणात, पण ते कांद्याचा प्रश्न म्हणून जे नाराजी होती त्याबद्दल काय सांगा? कांद्याच्या प्रश्नावरून ती क्षणिक नाराजी होती। याच्याकरता काँग्रेसनेच वेळोवेळी सभात्याग केला आणि जेव्हा कांद्याचा दर वाढतो तेव्हा काँग्रेस त्या ठिकाणी संसदेमध्ये आंदोलन करते, पायऱ्यावर जाऊन बसते, जंतर मंतरला आंदोलन करते आणि इकडच्या बाजूला शेतकरी बांधवांची फसवणूक करते। हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलं। आता निर्यात बंदी झालेली आहे। आमचा शेतकरी बांधव फार आनंदी आहे। 10 वर्षात कांद्याला चांगला दर मिळालेला होता आणि यानंतर चांगल्या पद्धतीनं निर्यातीच्या अनुषंगाने ट्रायपोर्ट वगैरे फार चांगली सुविधा होणार आहे आणि जेणेकरून मोठ्या प्रमाणात नुसते कांदेच नाही, कांदे, द्राक्ष, डाळिंब याची मोठी निर्यात होईल आणि सुजलाम सुफलाम शेतकरी हा झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शेतकरीसुद्धा मोदींना मतं देण्याकरता उत्सुक झालेला आहे। उद्या सकाळी आपण इथून मनमाडहून, नांदगावहून, चांदोरहून किती गाड्या केल्या आणि काय लोकांची भावना काय? मी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून साधारण 2000 गाड्यांचं नियोजन, जेव्हा कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिला तर साधारण 2000 गाड्या त्या ठिकाणी कार्यकर्ते घेऊन येणार आहे। कार्यकर्ते स्वखर्चाने कार्यकर्ते येणार आहे, उत्साहाने येणार। आपण काय सांगा? आणि भारत माता की जय। हे इलेक्शन देशाचं आहे, हे कांद्या बटाट्याचंच नाही। आज देश आपल्याला सुरक्षित केलेला आहे। मोदीनं 10 वर्षांमध्ये हे 60 वर्षांत बॉम्बस्फोट व्हायचे, हे व्हायचं। आज भारतामध्ये पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट होऊ राहिले। भारत सुरक्षित आहे। पहिला देश टिकल तर देवधर्म टिकल। त्यामुळं हे मतदान मोदीला जाणार आहे। भारतीताईचा विजय हा निश्चित आहे आणि फार मोठी सभा खर्चाने सगळे आज सभेला जाणार आहे। त्यामुळं भारतीताईचा विजय निश्चित होणार आहे। हे इलेक्शन कांदे बटाट्याचं नाही, कांदे बटाटे नका पाहू, देशाचं इलेक्शन म्हणून प्रथम हे मत कमळला द्यायचं आहे। हे डायरेक्ट मोदीला मत जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा ॲक्च्युली उद्या मोदी साहेब नाशिकमध्ये आहे, तुमचा उत्साह कसा आहे? उत्साह आमचा एकदम उत्स्फूर्त आहे। आम्ही मोदीच्या सभेला जाणार आहे। नांदगाव तालुक्यातून भरपूर लोक जाणार आहे। 2000 गाड्या नांदगाव तालुक्यातून निघते। त्यामुळे आणि भारतीताईचा विजय निश्चित आहे। सगळे स्वखर्चाने जाणार आहे या सभेला। त्यामुळं भारतीताईचा आणि मोदीचा विजय निश्चित। एकंदरीतच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका असो, चांदोर असो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्वखर्चाने लोक मोदींच्या सभेसाठी जाण्यासाठी निघाले आहे आणि त्यामुळं नक्कीच नाशिक जिल्ह्यामध्ये मोदी मोदी हेच वाक्य ऐकायला मिळते। जय महाराजसाठी संतोष खता, मनमाड।